आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहोत. आपल्याला माहिती आहे की आपण जे इकॉनॉमिक्सचं चॅप्टर घेतलं, या चॅप्टरमधला आजचा जो भाग आहे, आजचा जो व्हिडिओ हा आजचा आपला तिसरा भाग. हे दोन भाग आपण बघितले होते आणि आपल्याला अजून एक या उद्योग या चॅप्टरवर एक भाग पूर्णतः तयार होईल. म्हणजे उद्योग हे चॅप्टर कम्प्लिटली आपल्याला 4 भागामध्ये इथं डिवायडेड केलं आणि यामध्ये जे काही आजचे मागचे जे काही 2 भाग होते, या 2 भागच्या ज्या लिंक येतं त्या लिंक ऑलरेडी दिलेल्या आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वात प्रथम जर आपण नवीन असाल तर तिथं रेड लाईनचं एक सबस्क्राईब बटन दिलेलं आहे, त्याला प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑल नोटिफिकेशन्स करा, कारण यामुळे जे काही आपले नवीन व्हिडिओ असे येतील इकॉनॉमिक्सवरले, स्पेशल इकॉनॉमिक्स आपण जे विषय घेऊन येत आहोत, या इकॉनॉमिक्सवर आपल्याला नवीन व्हिडिओ भेटतील. याच्यासाठी बेल आयकॉन करा. आजचं चॅप्टर जे आपण बघितलं, या चॅप्टरचा उद्योगामधला हा जो तिसरा भाग आहे हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे आणि याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आपण जे उद्योग चॅप्टर घेतलं, या चॅप्टर मधले जे आयोगाला प्रश्न अपेक्षित आहेत, ज्या आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, असेच पॉइंट फोकसिंग करत आहोत. त्यामुळं काय आहे की आपल्याला जे काही आयोगाला पाहिजे ते आतापर्यंत जर आपण राज्यसेवा असो, तुमची ॲग्री एमपीएससी पूर्व परीक्षा असो, त्यानंतर PSI, STI, ASO, एमपीएससी ग्रुप सी मध्ये तुमची एक्साइज इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मंत्रालय क्लरिकल आणि बाकीच्याही ज्या काही एक्झाम्स येतात, याच्यामध्ये इकॉनॉमिक्स महत्वाचा टॉपिक आहे, महत्वाचा सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्टवर आपण डेली आपले व्हिडिओ घेऊन येत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे जो भाग तिसरा, आणि या भाग तिसऱ्यामधलं जे आपण घेऊन आलेलो टॉपिक तो उद्योग आणि उद्योगामधील त्याच्यातला महत्वाचा आपल्याला फोकसिंग जे करायचं आहे ते म्हणजे महत्वाचे उद्योग. आता महत्वाचे उद्योगाचं काय महत्व होतं आपल्या GDP मध्ये, रोजगार निर्मितीत, हे आपण जो आपला पहिला व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये बघितलं. आता याच्यात काय करायचं, या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं की जे महत्वाचे उद्योग आहे, वारंवार आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारले येतात, कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले हे मी इथं तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगेन. मग हे जे महत्वाचे उद्योग येतं, जे भारतातले महत्वाचे उद्योग येतो, आयोग ज्याच्यावर प्रश्न विचारत आहे ते हे उद्योग आपल्याला बघायचे येतं. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर उद्योग बघितलं तर आपल्याला माहिती आहे की ऍग्रिकल्चर सेक्टर आहे आणि ऍग्रिकल्चर सेक्टरचा GDP मधील वाटा कमी झाला असेल, पण ऍग्रिकल्चर सेक्टरचा रोजगार मधील वाटा अजून सुद्धा आहे. आणि मग या रोजगार मधील वाटा आहे तर आपल्याला जे काही असे काही उद्योग येतात जे की कृषीवर आधारित उद्योग येतात. म्हणजे कृषीवर आधारित उद्योग म्हणजे कोणते, म्हणजे असे उद्योग आपल्याला म्हणता येतील की ज्याचं रॉ मटेरियल हे कृषीतून उत्पादन होते. म्हणजे ज्याचं काही आपल्याला रॉ मटेरियल असते, ज्या काही उद्योग येतं याला जे काही रॉ मटेरियल लागणार असते ते कृषी आहे, जे आपलं कृषी क्षेत्र आहे याच्यातून निर्माण होणार आहे. त्याच्यामुळं कृषी क्षेत्रावर आधारित जे काही उद्योग येतात ते महत्वाचे म्हणजे 3 उद्योग येतात. पहिला उद्योग म्हणजे तुमचा कापड उद्योग, कपडे किंवा कापड उद्योग. दुसरा उद्योग म्हणजे तुमचा साखर उद्योग आणि तिसरा उद्योग म्हणजे तुमचा ताग उद्योग. हे महत्वाचे 3 उद्योग येतात. बाकीचे आपल्याला माहिती आहे प्रोसेसिंग इंडस्ट्री वगैरे भरपूर साऱ्या ऍग्रिकल्चरवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्याच्यावर डिपेंड आहे. पण आपल्याला काय किंवा आयोगाला जे प्रश्न विचारत आहे तर हे 3 महत्वाच्या उद्योगावर आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचं आहे. तर आता आपण बघणार आहोत कापड उद्योग. आता कापड उद्योग जर आपण बघितला, सगळ्यात महत्वाचा उद्योग म्हणजे कापड उद्योग. कापड उद्योगामध्ये जर आपण थोडा जर इतिहास तुम्ही बघितला तर आपल्याला इतिहास ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपल्याला आठवतात की बरेचसे जे काही आंदोलन होते हे स्वदेशी कापडासाठी झाले असते. तुमची चले जाव चळवळ असो, स्वदेशी आंदोलन असेल, यामध्ये असहकार आंदोलन असेल, यामध्ये काय केलं होतं की जे काही आपले त्यावेळेचे समाज सुधारक होते, त्यावेळेचे जे काही आपले इतिहास ज्यावेळेस झाला होता तर त्यावेळेस त्यांनी फोकसिंग केलं होतं की बा स्वदेशी कापड. आता स्वदेशी कापड आपल्याला माहिती आहे, स्वदेशी कापडाला इतिहासापासून त्यांनी फोकस केलं होतं आणि इंग्रज सुद्धा ते कापडाचा उद्योग इथं भरभराटीस आला होता. त्यामुळे सुद्धा इंग्रज उद्योग करण्यासाठी आले होते आणि ते राजकारणी म्हणजे राज्य निर्माता झाले. आता कापड उद्योगामध्ये जे आपण बघितलं म्हणजे इतिहासामध्ये महत्व आहेच, पण ज्यावेळेस भारताची फाळणी झाली होती 1947 मध्ये, जे काही आपला कापड उद्योग होता
तर या कापड उद्योग जवळपास 40% कापड उद्योग म्हणजे कापड जे काही 40% कापूस लागवड होत होती, हा 40% भाग पाकिस्तानात गेला आणि 60% भाग हा भारतात राहिला होता, जी काही 1947 ची फाळणी झाली होती. आता कापड उद्योगाचं महत्वाचं काय आहे? कापड उद्योग मध्ये जर तुम्हाला विचार करायचा आहे, कापड उद्योग जे काही उद्योग येतं, जसं एक आपला रेल्वे उद्योग ज्याच्यामध्ये खूप सारा रोजगार प्रोव्हाइड केला जातो, तर रोजगारामध्ये जर औद्योगिक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला विचारलं किंवा कृषीवर आधारित जर विचारलं की बा रोजगारामध्ये सर्वाधिक रोजगार करणारा जर उद्योग असेल तर तो म्हणजे कापड उद्योग, कपडे किंवा कापड उद्योग. हा 2 नंबर, रेल्वे नंतर नंबर 2 नंतर रोजगार प्रोव्हाइड करणारा उद्योग म्हणजे कापड उद्योग. आता याचा जीडीपी मध्ये वाटा जो आहे कापड उद्योगाचा 2% जीडीपी मध्ये वाटा आहे आणि औद्योगिक उत्पादनात जवळपास 60% वाटा आहे. जीडीपी मध्ये 2%, औद्योगिक उत्पादनात 60%. आणि आपण बघितलंय की नंबर 2चा उद्योग असा आहे की ज्यामध्ये सगळ्यात जास्त रोजगार प्रोव्हाइड केला जातो. आणि निर्यातीमध्ये कापड उद्योगाचा जो वाटा आहे तो राहिलेला आहे जवळपास 15%. निर्यातीमध्ये कापड उद्योगाचा वाटा किती राहिला आहे? 15%. तुम्हाला माहितीच आहे की वारंवार ज्यावेळेस आयोगाने एक प्रश्न विचारला, जोड्या असो तुमच्या वन लाइनर क्वेश्चन्स असो, याच्यामध्ये उद्योगावर एक कापड उद्योगावर प्रश्न असतोच. तो म्हणजे काय की बा देशातील पहिली कापड गिरणी, देशातील पहिली कापड गिरणी ही 1854 मध्ये मुंबई येथे स्थापन झाली. आणि ती कोण स्थापन केली? तर ती कोण? कासवजी नानाभाई दावर यांनी ही कापड गिरणी स्थापन केली. याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळा तुमच्या परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत आणि अजून सुद्धा समोर प्रश्न विचारतील. पण एक असाही प्रश्न विचारला होता की बा खालीलपैकी कोणत्या उद्योगामधून रोजगार प्रोव्हाइड केला जातो, आणि त्या याच्यात त्यांनी दिले होते कापड उद्योग, साखर उद्योग, ताग उद्योग आणि एक अजून उद्योग दिला होता. तर यामध्ये जर असे ऑप्शन्स असले तर त्यावेळेस त्या प्रश्नाचा ऑप्शन्स होतं की कापड उद्योग. तर मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की बा रोजगार प्रोव्हाइड करणारा हा 2रा नंबरचा उद्योग आहे. ज्याच्यामध्ये रेल्वे जी आहे त्या रेल्वे नंतर हे वस्त्र उद्योग मंत्रालयाने जस्ट रिपोर्ट दिला आहे, त्या रिपोर्ट मध्ये हा अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की बा रोजगार प्रोव्हाइड करणारा उद्योग हा कोणता आहे? कापड उद्योग. त्याच्यानंतरचा जो उद्योग येतो तो म्हणजे साखर उद्योग. आता साखर उद्योग सुद्धा जो उद्योग आहे हा सुद्धा कशावर आहे? कृषी क्षेत्रावर डिपेंड आहे. कारण ऊस आपल्याला माहिती आहे, जे काही ऊसाचं असते ते शेतीमध्ये आपण ऊस तयार केल्यानंतर त्याचा जे रॉ मटेरियल असतात ते आपल्याला भेटते. आता साखर उद्योगात जर आपण बघितलं तर साखर उद्योगात भारत जगात साखर वापरणारा पहिला देश आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, साखर वापरणारा भारत हा जगात पहिला देश आहे. आणि जे काही उत्पादन होते त्याच्यात सुद्धा काय केलं आहे? त्याच्यात सुद्धा पहिलाचे, जे उत्पादक म्हणून पहिलाचे आणि वापरणारा सुद्धा पहिलाचे. म्हणजे जगातील जे काही जगात जी काही साखर उत्पादन होते त्याच्यातले 18.60% साखर निसता आपला भारत देश काय करतो? उत्पादन किती 18.7. आणि हा जस्ट रिपोर्ट आलेला आहे इंटरनॅशनल शुगर असोसिएशन यांचा 2018चा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टनुसार यांनी सांगितलं आहे की बा नंबर 2 आणि जो काही आपण निर्यात करतो या निर्यातीमध्ये भारताचा जो वाटा लागतो हा आहे 7व्या क्रमांकावर. निर्यातीमध्ये किती आहे? 7व्या क्रमांकावर. वापरणारा पहिला, उत्पादक पहिला. त्याचबरोबर जे काही साखर उद्योग येते, हे साखर उद्योग महत्वाचे जे राज्य येते यामध्ये महत्वाच्या राज्यामध्ये यूपी येते, महाराष्ट्र येते. हे फोकसली राज्य येते की इथं साखर उद्योग स्थापन झालेले आहेत. त्यानंतर भारतातील पहिला साखर कारखाना जर कुठं उभारला गेला तर तो सरन बिहार. भारतातील पहिला साखर कारखाना जर कुठं उभारला गेला तर तो सरन बिहार मध्ये. त्याच्यानंतर भारतातील पहिला सहकारी कारखाना आहे, भारतातील पहिला सहकारी कारखाना आंध्र प्रदेशमध्ये इटिकोपा. आंध्र प्रदेशमध्ये कुठं? इटिकोपा. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना बेलापूर. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना बेलापूर. आणि वारंवार जो तुमचे सरळ सेवा असो किंवा कोणतीही परीक्षा असो त्याच्यात विचारलेला प्रश्न किंवा महाराष्ट्रातील पहिला सहकारी कारखाना तो म्हणजे लोणी. लोणीला पवरानगर येथे जे 1949 ते 50च्या दरम्यान झालेला आहे. आता आपण काय केलं इथं तुम्हाला प्रश्न इथं तुम्हाला थोडा कन्फ्युजिंग वाटत असेल किंवा सर भारतातील पहिला सहकारी कारखाना तुम्ही सांगता की बा आंध्र प्रदेश मध्ये झाला.
पण बरेच असे संदर्भ ग्रंथ आहेत त्यामध्ये असं सांगितलं की भारतातील पहिला सहकारी व आशियातील, भारतातील तसेच आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना हा लोणी पवरानगर, जे की अहमदनगर मध्ये येते, तिथं स्थापन झाला. त्याच्यामुळे याच्यात कन्फ्युजन होऊ नका. आयोगाने जे आतापर्यंत जे आन्सर दिले ते लोणी प्रवरानगर अहमदनगर हेच दिलेले आहे. पण तुम्हाला जर पहिला सहकारी साखर कारखाना जर असा विचारलेला असेल तर आंध्र प्रदेश. आलं लक्षात? भारतातील पहिला सहकारी सर्वात मोठा साखर कारखाना जर तेव्हा असेल तर तो लोणी प्रवरानगर. हा झाला तुमचा साखर उद्योग. आता साखर उद्योगानंतर ज्यूट उद्योग. ज्यूट उद्योगाचाही तसंच आहे. थोडा जर आपण इतिहास बघितला तर ज्यूट उद्योगामध्ये जे काही पूर्व भारत होता आपला, या पूर्व भारतामध्ये काय झालं होतं, ज्यूट उद्योग आपले स्थापन झाले होते. मॅक्झिमम ज्यूट उद्योग हे पूर्व भारतात मध्येच होते. आणि भारत हा जगातील ज्यूट निर्माण करणारा आणि निर्यात करणारा पहिला देश होता. पहिला देशावर भारताची रँक होती. पण 1947 ला ज्यावेळेस भारताची फाळणी झाली आणि ज्यावेळेस भारताची फाळणी झाली तर त्यावेळेस जवळपास 70% आपला ज्यूट उद्योगाचा, जिथं काही आपण ज्यूट लागवड करत होतो तो भाग काय झालं, फाळणीत गेला. फाळणीत गेला म्हणजे काय की जो काही बांगलादेश होता, बांगलादेशमध्ये जे काही ढाका आहे हे भारताचे मँचेस्टर म्हणून, ताग उद्योगातले मँचेस्टर म्हणून ओळखले जात होते. पण भारताच्या फाळणीनंतर हा उद्योगाचा 70% भाग कुठे गेलेला आहे, फाळणीमध्ये गेला. तर ताग उत्पादनात तोच, जगात ताग उत्पादनात काय आहे, भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आणि तो वारंवार अजून क्वेश्चन्स विचारला, भारतातील पहिली ताग गिरणी केव्हा सुरू झाली, ती 1854. कुठं चालू झाली, रिसरा. रिसरा हे ठिकाण कोलकाता पश्चिम बंगालमध्ये. हा तुमचा काय झाला, ताग उद्योग. आता हे झाले कृषीवर आधारित. कृषीवर आधारित मेन महत्वाचे जे उद्योग आहेत ते आपण बघितले, कापड उद्योग, साखर उद्योग आणि ताग उद्योग. याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. आता कापड उद्योग, साखर उद्योगाचा आपल्याला अजून डिटेल जे आपलं कृषी चॅप्टर इकॉनॉमिक्स मधलं त्याच्यात आपण याच्यात डिटेल पाहू. आता त्यानंतरचे जे काही उद्योग येतात ते म्हणजे तुमचे खनिज धातू उद्योग, तुमचा लोहपोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, तुमचा त्याच्यानंतर कोळसा उद्योग. हे जे उद्योग येतात याच्यावर सुद्धा आयोगाने आतापर्यंत बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. आता यामध्ये आपण सगळ्यात प्रथम पाहू खनिज व धातू उद्योग. आता खनिज आणि धातू उद्योग, हे खनिज आणि धातू याच्यासाठी तिथली नैसर्गिक साधन संपत्तीच त्या देशाचे असतात. काही देश जगामध्ये, काही देश असे सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये खनिजच आढळत नाहीत, पण काही देशामध्ये खनिज हे भरपूर प्रमाणात आढळतात, म्हणजे ते निसर्गानेच दिलेली देणगी आहे त्यामध्ये. तर भारतामध्ये सुद्धा खनिज चांगल्या प्रमाणात आढळतात. तर यामध्ये खनिजामध्ये भारतामध्ये कोणकोणते खनिज आढळतात याच्यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे खनिज आणि धातू, भारतात जवळपास 86 खनिजे आढळतात. भारतात जवळपास 86 खनिजाचं काय केल्या जाते, उत्पादन केल्या जाते. भारतात किती, 86 खनिजाचं उत्पादन केल्या जाते. आणि या 86 खनिजामध्ये इंधन येतं 4, त्याच्यानंतर धातू येतात 10, त्याच्यानंतर 46 अधातू येतं, 23 हे लघु खनिजे येतं आणि 3 हे अणुखनिजे. असाच प्रश्न आयोगानं विचारला होता. असाच प्रश्न आयोगानं विचारला होता. तुमची एमपीएससी ग्रुप बी याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, ऑलरेडी विचारलेला आहे. खनिज व धातूवर हा प्रश्न विचारला आहे. भारतात किती, 86% काय होतात, खनिजे येतं. आता खनिजे वगैरे कोणते कोणत्या राज्यामध्ये आढळते, किती, हा जर प्रश्न इथं आपल्याला नाही डिटेल याची स्टडी करायचा आहे, कारण हा फोकसिंग सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स, हा फोकसिंग सब्जेक्ट आहे तुमचा इंडियन जिओग्राफी. इंडियन जिओग्राफी मध्ये खनिज आहे, त्यामध्ये आपल्याला याचं डिटेल हे केल्या जाते. फक्त इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून खनिजाचं आणि धातूचं उद्योगाचं याचं काय इथं इम्पॉर्टन्स आहे हे आपल्याला फक्त इथं बघायचं आहे. आपण काय बघितलं, जे काही खनिज येतं आणि धातू उद्योग येतं, भारतात जवळपास 86 उद्योग येतात असे की यामध्ये काय केलं जाते, 86 खनिजाचं उत्पादन केलं जाते. 4 इंधन, 10 धातू, 46 अधातू, 23 लघु खनिजे आणि 3 अणुखनिजे. हे झालं तुमचं खनिज. आता आता खत आणि सिमेंट उद्योग. आता खत म्हणजे तुम्हाला खत आपल्याला माहिती जे की शेतीला आपल्याला लागणारे येतं. आता खत उद्योगामध्ये जर तुम्हाला सांगायचं आहे, खत उद्योगामध्ये
तर भारतातले जे काही महत्वाचे खत लागतात भारतामध्ये, जे आपण NPK म्हणतो, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे काही खत येतं, जे काही आपण खत देत आहोत, त्या खताचं जे काही नायट्रोजन युक्त खत येतं हेच फक्त भारतात बनतात. कोणते? नायट्रोजन युक्त खत. आता नायट्रोजन युक्त खत जे येतं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे युरिया. हा युरिया तुम्हाला माहिती कल्पना नसेल, जवळपास भारतामध्ये 86% युरिया आपल्या देशामध्ये आपण काय करतो? तयार करतो. 86% काय करतो आपण? युरिया तयार करतो. 86% युरिया तयार केल्यानंतर सुद्धा, तसं युरिया उत्पादनामध्ये ब्राझील 1 नंबरला आहे आणि 2nd नंबरला युरिया उत्पादनात भारत आहे. पण 86% उत्पादन युरियाचं तयार केल्यानंतर सुद्धा 2nd रँक मध्ये जगात असताना सुद्धा आपल्याला युरियाचा साठा कमी होतो, कारण युरियाचा वापर त्या प्रमाणात वाढतो. मग आता या खत उत्पादनामध्ये अजून महत्वाचा आहे तुमचा कोणता? पोटॅशियम युक्त खत आणि फॉस्फरस युक्त खत. तर आपल्याला जे काही फॉस्फरस युक्त खत आणि पोटॅशियम युक्त खत आहेत, हे टोटली हे खत आपल्याला आयात करावं लागतात. हे जे 2 खत येतं, कोणते? तुमचे फॉस्फरस युक्त आणि पोटॅशियम युक्त खत, हे खत आपल्याला आयात करावं लागतं. हे खत भारतात निर्माण केल्या जात नाहीत. निर्माण केल्या जात असतील तरी याचं जे काही रॉ मटेरियल याला लागत असते ते भारतात अवेलेबल नाही. ते आपल्याला काय करावं लागते? आयात करावं लागते. त्याच्यामुळं जर कोणतं खत भारतात बनते तर ते नायट्रोजन युक्त खत, असंच आपला प्रश्नाचं उत्तर राहील. तर या खत उद्योगामध्ये जो आयोगाने एक प्रश्न विचारला होता तर तो होता की बा भारताची जी काही पहिली पंचवार्षिक योजना होती यामध्ये कोणत्या खत कारखाना म्हणजे कोणता खत कारखाना उभारला गेला होता? तर तो होता 1951 ला सिंद्री, झारखंड इथे भारतातील पहिला खत कारखाना उभारला गेला होता. कुठं? सिंद्री. सिंद्री कुठं आहे? झारखंड मध्ये. आता पहिला झारखंड आता डिव्हिजन झालेले, आलं का लक्षात? झारखंडचं आता डिव्हिजन झालेले. 1951 मध्ये सिंद्री झारखंड मध्ये भारतातील पहिला मोठा खत कारखाना होता. आलं लक्षात? आता काही आपल्याला मायक्रोन्यूट्रियन जे खत असतात ते सुद्धा, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला रॉ मटेरियल साठी चायनावर वगैरे बाकीच्या देशावर आपल्याला काय अजून सुद्धा आपण डिपेंड आहे. आणि सध्या तुम्हाला माहिती असेल, जे काही जवळपास तुमची खतं आपण घेतो, या खताचं 24 ते जवळपास 40% पर्यंतच खर्च आपण तेवढा लागतो. नाही तर काय होते, या खतावर जवळपास शासनाला दरवर्षी जवळपास 70,000 सबसिडी द्यावा लागते. जवळपास किती? 70,000 सबसिडीसाठी खर्च खतावर करावा लागते. कारण खताचा जो वापर आहे एक बॅलन्स वापर होणे गरजेचं आहे. त्यामुळेच आता ऑर्गॅनिक फार्मिंग झालं, बॅलन्स फर्टिलायझर झालं, नीम कोटेड युरिया झालं, हे याच्यामुळे सरकारनं आणलेले. कारण आपल्याला या खतासाठी बाहेरल्या देशावर काय करावं लागेल? डिपेंड आपण त्या देशावर आहे. त्याच्यामुळे याचा वापर कुठेतरी कमी करता येईल. नायट्रोजन खताच्या उत्पादनात भारत हा 3ऱ्या क्रमांकाचा आहे. युरियामध्ये मी काय सांगितलं? 2ऱ्या क्रमांकामध्ये. पण नायट्रोजन खताच्या उत्पादनात भारत हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. USA म्हणजे अमेरिका 1ल्या क्रमांकावर आहे, चायना 2ऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर आहे सिमेंट उद्योग. सिमेंट उद्योग एक महत्वाचा आहे उद्योग आहे, जे की आपले कन्स्ट्रक्शन वगैरे चालतात त्याच्यासाठी सिमेंट महत्वाचा आहे. तर सिमेंट उद्योग सर्वात प्रथम 1904 मध्ये मद्रासला स्थापन झाला होता, किंवा स्थापना त्याची सुरुवात केली होती. पण भारतातील सर्वात मोठा सिमेंट उद्योग कुठं स्थापन झाला? तर 1914 पोरबंदर, गुजरात. हे आन्सर आहे. सिमेंट उद्योगाचा भारतातील पहिला सर्वात मोठा सिमेंट उद्योग कारखाना 1914 पोरबंदर, गुजरात. हा सिमेंट उद्योग हा एक तुमचा महत्वाचा उद्योग आहे. त्याच्यानंतर लोहपोलाद उद्योग, याला बेसिक उद्योग म्हणतात. लोहपोलाद उद्योग हा तुमचा बेसिक उद्योग झाला, कारण बाकीच्या जे काही उद्योग येतात यांना जे लोह लागणार आहे तर हे इथून निर्माण होते. आणि आपल्या भारतामध्ये लोह खनिजाच्या ज्या काही खाणी येतात या विपुल प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात असल्यामुळं या उद्योगाची भरभराटी आहे. आता तुम्ही जर मागच्या करंटमध्ये जर रिपोर्ट बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल, करंटमध्ये जे रिपोर्ट देते भारत 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकावर सध्या लोहपोलाद उद्योगामध्ये निर्यातीमध्ये येत आहे. कारण त्याला काय आहे की बा जे काही नैसर्गिक खनिज लागते, नैसर्गिक खनिजाच्या ज्या काही खाणी लागतात तर ह्या आपल्या देशामध्ये आहेत. आपल्या देशामध्ये जर तुम्ही बघितलं पूर्व भारत वगैरे बघितलं तर यामध्ये आधी लोह खनिजाच्या खाणी आहेत. म्हणजे तुमचं मध्य प्रदेश, झारखंड, तुमचा ओडिसा,
हे जे काही राज्य येतं तर या राज्यामध्ये लोह खनिजाच्या खाणी चांगल्या प्रमाणात आढळतात. पश्चिम बंगाल झालं, इथेही सुद्धा लोह खनिजाच्या खाणी आढळतात. तर लोह पोलाद उद्योगाची सगळ्यात प्रथम जर स्थापना केली ती 1807 पश्चिम बंगालमधील कुल्टी इथं. केव्हा केली? 1807 मध्ये पश्चिम बंगालच्या कुल्टी इथं. 1907 मधील भारतातील पहिला मोठा लोह पोलाद उद्योग जो जमशेदपूर इथे स्थापन करण्यात आला होता, त्याला टिस्को आपण म्हणू. केव्हा? 1907 मध्ये पहिला मोठा लोह पोलाद उद्योग केव्हा? 1907 ला टिस्को जमशेदपूर इथं स्थापन करण्यात. आणि सार्वजनिक स्तरावरला लोह पोलाद उद्योग जर आपण बघितलं, सार्वजनिक स्तरावरला पहिला लोह पोलाद उद्योग असा जर प्रश्न असेल तर भद्रावती. काय करायचं आहे? भद्रावती ज्याला विश्ववैर्या लोह पोलाद उद्योग असं म्हटलं जाते, जो भद्रावतीला स्थापन करण्यात आला होता. आता आयोगाने अजूनही लोह पोलाद उद्योगावर प्रश्न विचारलेले होते. आता आयोगाने प्रश्न विचारला होता लोह पोलाद उद्योगावर, ज्याच्यात वारंवार आयोग विचारत आहे. मॅक्झिमम फोकस असते एमपीएससी ग्रुप बी ला, तुमची ऍग्री एमपीएससी पूर्व परीक्षेला, आणि एमपीएससी ग्रुप सी ला. राज्यसेवेला तरी याच्यामध्ये नाही एवढा फोकस केला, पण एमपीएससी ग्रुप बी सी ला फोकसिंग आहे. आता याच्यात विचारलं होतं की बा जे काही आपली पंचवार्षिक योजना होता, तर या पंचवार्षिक योजना दिल्या होत्या आणि एका साईडला लोह पोलाद उद्योग दिला होता. तर असा प्रश्न विचारला होता. बऱ्याच वेळा डायरेक्टही प्रश्न याच्यात विचारला गेलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की जे काही लोह पोलाद उद्योग स्थापन झाले होते पंचवार्षिक योजनामध्ये, ते महत्वाचे आपल्याला. तर सगळ्यात महत्वाचं आहे की बा दुसरी पंचवार्षिक योजना, कारण तुम्हाला माहिती आहे पहिली पंचवार्षिक योजना आपण मॅक्झिमम फोकस केला होता कृषीवर, आणि दुसरी पंचवार्षिक योजना आता तो फोकसिंग आपला त्याचा जो होता तो म्हणजे उद्योग. म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये लोह पोलाद उद्योग स्थापन झाले नाहीत, पण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये तुमचा कारखाना जो काही खत सिमेंट कारखाना होता ह्यो स्थापन झालेला आहे. आता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणताही लोह पोलाद उद्योग स्थापन झाला नाही. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जर कोणकोणते लोह पोलाद उद्योग स्थापन झाले तर पहिला आहे भिलाई, जो की मध्य प्रदेश मध्ये, आणि याला जे काही मदत केली होती तो देश होता रशिया. म्हणजे रशियाच्या मदतीने आपण भिलाई ठिकाणी मध्य प्रदेश राज्यामध्ये इथं स्थापन झाला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अजून रूरकेला, जो की ओडिसा राज्यामध्ये जर्मनीच्या सहाय्याने हा उद्योग स्थापन केला होता. दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये दुर्गापूर, जो की वेस्ट बंगाल मध्ये येते, जो की ब्रिटनच्या सहाय्याने हा उद्योग स्थापन केला होता. म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत तुमचा भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर हे लोह पोलाद उद्योग स्थापन झाले होते. पण लक्षात घ्या, बऱ्याच वेळा प्रश्न इथं उद्योग देतात, एका साईडले राज्य देतात, किंवा बऱ्याच वेळा असेही करतात उद्योग देतात भिलाई, रूरकेला, दुर्गापूर, आणि कोणकोणत्या देशाच्या सहाय्याने किंवा मदतीने ते स्थापन केले होते हे देतात. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई, रूरकेला, दुर्गापूर हे महत्वाचे उद्योग स्थापन झाले होते. आता चौथी पंचवार्षिक योजनेमध्ये, त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन नाही झालं. त्याच्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना होती. त्या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बोकारो नावाचा एक लोह पोलाद उद्योग स्थापन झाला, जो की झारखंड राज्यात होता आणि तो रशियाच्या मदतीने स्थापन झाला. आणि एक सहावी पंचवार्षिक योजना, सहाव्या पंचवार्षिक योजनामध्ये सेलम आणि विशाखापट्टणम, सेलम हे ठिकाण तामिळनाडू मध्ये आहे, तर तिथं हा सहाव्या पंचवार्षिक योजनामध्ये एक स्थापन झाला होता. म्हणजे बघा, दुसरी पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजना आणि सहावी पंचवार्षिक योजना हे कोणते आकडे येतं? हे सम आकडे येतं. या सम आकड्यामध्ये हे उद्योग स्थापन झाले होते पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि 2005 ला राष्ट्रीय लोह पोलाद उद्योग हे धोरण स्थापन केलं होतं 2005 ला. म्हणून हे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन झाला, केव्हा स्थापन झाला, भारतातील पहिला लोह पोलाद उद्योग कोणता, याच्यावरही बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. तुम्ही प्रश्नपत्रिका बघा उद्योग या चॅप्टर, नक्की तुम्हाला 100% याच्यावर प्रश्न सापडणार म्हणजे सापडणार. आणि नेक्स्ट सुद्धा याच्यावरच प्रश्न विचारणार. फक्त ते काय करणार की तुम्हाला प्रश्न विचारण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, प्रश्न याच्यावरच राहतील, फक्त आयोग थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारत. योग्य पद्धतीने म्हणजे असं विचारत की बा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणता उद्योग स्थापन नाही झाला, त्याच्यात देखील भिलाई, रूरकेला, दुर्गापूर, बोकारो. तर आपल्याला माहिती आहे बोकारो हा कितवा पंचवार्षिक योजनेमध्ये, चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाला. म्हणून आपला आन्सर काय राहील? बोकारो. म्हणजे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. किंवा मग असंही विचारतील की बा चौथ्या पंचवार्षिक मध्ये बोकारो लोह उद्योग पोलाद जो स्थापन झालेला आहे झारखंड मध्ये, तो कोणत्या देशाच्या मदतीने झाला,
तर मग आपल्याला ऑप्शन देते रशिया, जर्मनी, ब्रिटन, बाकी एखादा दुसरा देश देतील, आपला ऑप्शन राहील रशिया. म्हणजे या पद्धतीने याच्यावर प्रश्न विचारतील. टॉपिक तोच आहे, फक्त आयोगाचा आता आयोग त्याचं स्वरूप चेंज करण्यात येईल. आणि सगळ्यात एक महत्वाचा उद्योग राहिला तो म्हणजे कोळसा उद्योग. इथं आपल्या बॅकबोर्डवर तो बसत नव्हता. तर महत्वाचा उद्योग म्हणजे कोळसा उद्योग. आता कोळसा उद्योग तर तुम्हाला माहिती आहे, कोळसा उद्योगाच्या सुद्धा खाणी आपल्या देशामध्ये आढळतात आणि जवळपास 98% कोळसा हा गोंडवाना प्रदेशात आढळतो. 98% कोळसा हा गोंडवाना प्रदेशामध्ये आढळतो. गोंडवाना प्रदेशामध्ये तुम्ही जर विचार केला तर असा प्रदेश ज्यामध्ये तुमचा वेस्ट बंगाल झालं, झारखंड झालं, ओरिसा झालं, तुमचा पूर्व महाराष्ट्र झाला, हे जो काही प्रदेश येतं या प्रदेशामध्ये हा गोंडवाना जो खडक आढळते, जो गोंडवाना खडक आहे, या गोंडवाना खडकामध्येच काय आढळते, तुमचा कोळसा आढळतो. आणि या कोळसा मध्ये जे काय असते तर कोळसाचे जे काही प्रकार पडले तर कोळशाचे 4 प्रकार पाडले. तर 4 प्रकार कोणत्या बेसिसवर पाडले तर त्या कोळशामध्ये असणारं कार्बन, त्या कोळशामध्ये असणारं कार्बन, या कार्बनवर त्यांनी 4 प्रकार पाडले. तर त्या 4 प्रकारामध्ये पहिला आहे अँथ्रासाइट, दुसरा आहे ब्युट्युमिनस, तिसरा आहे लिगानाइट आणि चौथा आहे पीट. याला तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर याला करायचा ABLP. ABLP, A फॉर अँथ्रासाइट, B फॉर ब्युट्युमिनस, L फॉर लिग्नाइट आणि P फॉर पीट, असे 4 प्रकार पाडले. त्याच्यातलं जवळपास 80% जे काही कार्बन्स असते, ज्याच्यात 80% कार्बन आहे तो तुमचा अँथ्रासाइट. त्याच्यानंतर तुमचा 40 ते 80% जे कार्बन असते तो म्हणजे तुमचा ब्युट्युमिनस, 40%च्या तशात असलं तुमचा लिग्नाइट आणि नंतर जे एकदम निकृष्ट दर्जाचा कोळसा असतो तो म्हणजे पीट. तर त्यामध्ये जे काही आपला गोंडवाना प्रदेश आहे, जे काही मी तुम्हाला राज्य सांगितले, या राज्यामध्ये ह्या खाणी आढळतात. तर त्याच्यातला जो काही गोंडवाना प्रदेश आहे, या गोंडवाना प्रदेशामध्ये जो काही उच्च दर्जाचा कोळसा आहे अँथ्रासाइट आणि ब्युट्युमिनस, हे 2 प्रकारचे कोळसा तुम्हाला गोंडवाना जे काही आपला प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आढळतो. आणि जवळपास 2% जे राहिलेले आहेत राजस्थान, जम्मू काश्मीर वगैरे जो काही भाग राहिलेला आहे यामध्ये जो 2% आढळतो कोळसा, याच्यामध्ये लिग्नाइट आणि पीट हा हलक्या दर्जाचा कोळसा असतो, याच्यामध्ये या राज्यामध्ये आढळतो. त्यानंतर काय केलं, जे कोळसा होता या कोळशाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. कोळशाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलंय आणि तुम्हाला माहित असेल जिथं जिथं कोळसा खाणी येतात त्याच्यातला 2% जे काही ते त्याला उद्योग होईल याच्यातले 2% त्या लोकल विभागाला ते द्यावं लागतात. कारण त्या कोळसा खाण्यातून जे काही पोल्युशन होतील, जे काही बाकीचे प्रॉब्लेम होते, तर ते जे काही तुम्ही निर्यात केली किंवा जो त्याचा काही उत्पादन आलं तुम्हाला, त्याचा 2% त्या जो काही भाग आहे ज्यातून त्या कोळसा खाणी हे केला जातं. कारण कोळसा म्हणजे अनैसर्गिक स्त्रोत आहे आणि अनैसर्गिक स्त्रोत आपण जिथून काढत आहोत, जिथून हे करत आहोत, तिथं त्या खाणी निर्माण झाले. त्या खाणीमुळे जो काही आजूबाजूचा प्रदेश आहे याच्यावर सुद्धा त्याचा पर्यावरणाचा आणि बऱ्याचशा गोष्टीचा सामाजिक, आर्थिक वगैरे रित्या त्याच्यावर परिणाम झालेले आहे. म्हणून 2% त्याच्यासाठी आपण तरतूद केलेली आहे. तर अशा प्रकारे हा कोणता उद्योग झाला, कोळसा उद्योग. कोळसा उद्योगाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. तर ते 2 टप्प्यामध्ये केलं होतं. एक केलं होतं 1971-72 ला, एक केलं होतं 1971-72 ला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये केलं होतं 1973-74. जो काही राष्ट्रीय जो काही आपला कोळसा अधिनियम होता 1973 यानुसार काय केलंय, त्याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. 2 टप्प्यामध्ये जे आपण सांगितलंय ते म्हणजे पहिला 1971-72 आणि दुसरा टप्पा होता 73-74. अशा तऱ्हेने हे जे काही महत्वाचे उद्योग होते, हे जे काही मी तुम्हाला एक जिस्ट सांगितलं, हे जे काही महत्वाची माहिती सांगितली, कारण या माहितीवरून जर आयोगानं क्वेश्चन्स स्टॅटिस्टिकली नाही विचारले, पण तुम्हाला जर त्या याच्यावर त्यांनी स्टेटमेंटच्या प्रश्नामध्ये जर प्रश्न विचारले तरी सुद्धा आपण काय करू शकतो, याचा आन्सर देऊ शकतो. वारंवार बऱ्याच वेळा हे जे तुम्हाला 7-8 उद्योग सांगितलेले आहेत, कृषीवरले 3 आणि बाकीचे 3, याच्यावरच आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आणि विचारणार सुद्धा आहेत. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. याच्यावर वारंवार प्रश्न येत आहेत, आयोगाने प्रश्न विचारले आहेत आणि येत आहेत. त्याच्यामुळे हा टॉपिक नक्की करा चांगल्या पद्धतीने. तुम्हाला जेवढं सांगितलं याच्या बाहेरचं काही असं राहणार नाही. फक्त याला एक करंटचा अटॅच द्या. म्हणजे जसं आता मग तुम्हाला लोह पोलाद उद्योग सांगितलं, लोह पोलाद उद्योगाला किती निर्यात झाली, कोळसा उत्पादनामध्ये किती टक्के येतं, हे तुम्हाला जे काही आपला भारताची आर्थिक पाहणी असते, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी असते, याचा अटॅच द्या. आलं का लक्षात? हे जे काही आपण शिकवतोय हे बेसिक माहित असणं
गरजेचंच आहे, याच्याशिवाय तर आपल्याला चालणारच नाही. ही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. फक्त याला करंटचा जर आपण अटॅच दिला तर तो प्रश्न आपला जाणारच नाही. परीक्षा कोणती येऊ, सिलेबस ठरलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, या सब्जेक्टवर याच्यावर आपण फोकसिंग केलाय. अशा तऱ्हेने उद्योगाचा भाग 3 आपण एवढं पाहणार. आता याच्यानंतर का जो आपला येणार आहे भाग 4. भाग 4 मध्ये आपण पाहणार आहे जे काही आतापर्यंत आपण उद्योग पाहिले, महाराष्ट्रातील असो किंवा भारताचे असो, जे काही औद्योगिक धोरण पाहिले, या औद्योगिक धोरण, उद्योग आणि आता सगळ्यात महत्वाचा जे राहील, उद्योगाच्या समस्या काय आहे, तर उद्योगाचा आजार पण काय आहे, आणि उद्योग येतं तर याला जे काही मिनिरत्न महारत्न दर्जा दिलेला आहे, तर शो आपला एक चौथा व्हिडिओ यामध्ये आपल्याला येणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब तर करा, पण तुमचे जे काही फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा शेअर करा, आणि कमेंट सुद्धा तुमच्या ज्या काही असतील त्या कमेंट सुद्धा करा, आणि बेल आयकॉन करा. कारण बेल आयकॉन म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकत आहे तर तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. त्याच्यामुळं बेल आयकॉन करा. आणि तुम्हाला आजचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे, ते असा म्हणजे बोकारो लोहपोलाद उद्योग कोणत्या पंचवार्षिक मध्ये स्थापन करण्यात आला. कमेंट मध्ये तुम्हाला याचा आन्सर द्यायचा आहे. बोकारो लोहपोलाद उद्योग कोणत्या पंचवार्षिक मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे, तर कमेंट मध्ये तुम्हाला याचा आन्सर द्यायचा आहे. तर आजचा आपला हा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. त्यासाठी तुम्हाला गुड लक, स्टे होम.